आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सावताबाबांच्यावर, विठुरायावर, तुकोबारायांच्यावर, खास करून सगळ्याच साधू संतांच्यावर प्रचंड प्रेम करणारे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, की ज्यांनी सावताबाबांच्या या नगरीचा, या पुण्यभूमीचा विकास करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सावताबाबांचं भव्य दिव्य असं मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या बाजूचा सगळा परिसर विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच मुख्यमंत्र्यांनी आज आपली जी मानाची हंडी उत्सव असतो सावताबाबांचा, इथं या ठिकाणी स्वतः पूजा करून तोरण पाठवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने यातून त्यांचं सावताबाबांच्या प्रती, संत समुदायाप्रती असणारं त्यांचं प्रेम या माध्यमातून दिसतं. आणि या हंडी महोत्सवाला त्यांनी मनापासूनच्या शुभेच्छा या निमित्तानं दिलेल्या आहेत. साधारणपणे काय मुख्यमंत्र्यांनी काल आपल्याकडे हे तोरण सुपूर्द करताना भावना सांगितल्या? त्यांचा व्हिडिओ मेसेजही आला होता, मात्र त्यांनी त्यांच्या व्हिडिओ मेसेजमधून त्यांच्या भावना मांडलेल्या आहेत. मी हे तोरण या ठिकाणी घेऊन येण्याचं काम मी केलेलं आहे. परंतु मी सातत्यानं सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझा बळीराजा सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, सगळ्या लोकांना सुबुद्धी मिळू दे, अशा पद्धतीच्याच भावना सातत्याने व्यक्त करत असतात. याही वेळी त्यांनी या उत्सवाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि बळीराजाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केलेली आहे. आज एकीकडे हा इतका मोठा धार्मिक सोहळा होत असताना मला वाटतं आपण आता एका खूप चांगल्या उत्सवामध्ये आहे. अशा ठिकाणी आपण राजकीय प्रश्न विचारू नये अशी माझी भावना आहे. त्यामुळे राजकीय प्रश्न मला इथून बाहेर गेल्यानंतर विचारा, मी उत्तर देईन तुम्हाला. राजकीय प्रश्न जरी एकीकडे असला तर मोठं सामाजिक वातावरण निर्माण झाले, म्हणून जरांगे पाटील कोणताही राजकीय पॅच न घेता आंदोलन करताना पाहायला मिळतं. तुमचा काय आक्षेप आहे का राजकीय म्हणताय आपण, राजकीय प्रश्न म्हणताय आपण सावताबाबांच्या तोरण हंडी महोत्सवात आपण आहे आणि या ठिकाणी मला वाटतं अशा पद्धतीची चर्चा होणं उचित नाही असं माझं मत आहे. माझं कोण काय करतंय याच्या बाबतीतला विषय त्याच्या अंतर्मनाला माहिती असेल. त्यामुळं आम्ही पहिल्यापासून सांगितलं की देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांनी आजपर्यंत जे कुणी केलं नव्हतं, जे आजपर्यंत कोणाला करता आलं नव्हतं, अशा पद्धतीचे निर्णय घेतले. मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाचा निर्णय घेतला आणि मराठा समाजाच्या आरक्षणासोबत अनेक विषय आपण पाहिले की मराठा समाजाच्या युवकांना ताकद देण्यासाठी सारथीच्या माध्यमातून, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि मराठा समाजाचे हॉस्टेल्स असतील किंवा अन्य मराठा समाजाचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका आज माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेली आहे. आणि मला वाटतं याचे साक्षीदार आपण सगळेजण आहोत. त्यामुळं मोठ्या मनानं आपण झालेल्या कामाचं तर कौतुक आपण केलं पाहिजे. त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देईन. मुख्यमंत्री महोदय असेल, आम्ही सगळेच आग्रही होतो सभागृहामध्ये की मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे. हा प्रश्न तुमचा आहे का समाजाचा आहे? वैयक्तिक प्रश्न आहे तुमचा, मग त्याला वैयक्तिकच उत्तर देईन ना मी. हा पण टीव्ही चॅनल समोर विचारतो, मी वैयक्तिक प्रश्न म्हणतो. कुणी काही आक्षेप घेतला याच्या संदर्भात मी माहिती घेतलेली नाही. आपण बघितलं की मराठा समाजाच्या लाखो मराठा समाज बांधवांना दाखला देण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारनं केलेलं आहे. त्या सरकारमध्ये बावनकुळे साहेब सुद्धा काम करतात. दाखले देण्याचं काम हे प्रांत ऑफिस मधून होतं, कलेक्टर ऑफिस मधून होतं, म्हणजे इतर यंत्रणेमार्फत होतं. पण दाखल्याचा आपण पाहिला असेल की काय म्हणतात त्याला,
व्हॅलिडिटीचा निर्णय ही एक स्वतंत्र यंत्रणा करते, त्याला न्यायालयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे, ही यंत्रणा करत असते. त्या यंत्रणेमध्ये कुणी हस्तक्षेप करत नाही. त्यामुळं जे दाखले योग्य असतील, जे दाखल्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम नसेल, अशा दाखल्यांची व्हॅलिडिटी होईलच. परंतु जर चुकून एखादा दुसरा दाखला, असे किती दाखले हे झालेत, एखादा दुसरा दाखला जो चुकीच्या मार्गाने मिळवला असेल तर त्यालाही आपलं समर्थन असता कामा नये, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. मी हरिभक्तीपरायण प्रभू महाराज माळी, संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट. आज संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या उत्सवाच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपाचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा नारळ हंडी श्रीफळ सोहळा संपन्न होत आहे. गेली 750 वर्ष झालं ही मोठी दिव्य परंपरा आजपर्यंत चालू आहे. या सोहळ्याची या राज्यामध्ये आजपर्यंत कुणीही दखल घेतली नाही. पण महाराष्ट्राचे कर्तबगार आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या श्रीफळ हंडीला आपल्या वर्षा निवासस्थानावरून मानाचं तोरण अर्पण या ठिकाणी होत आहे. ते राज्याचे लोकप्रिय ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्या श्रीफळ हंडीला तोरणाचं समर्पण होत आहे. मी सरकारचं अभिनंदन करतो. तीर्थक्षेत्राला अवर्ग दिला आणि 150 कोटीचा निधी मंजूर केला आणि हा सोहळा उत्तरोत्तर वाढतो आहे. सरकारचं लक्ष आहे आणि असंच लक्ष सरकारचं तीर्थस्थळावर देवस्थानावर राहावं. संतांचा आशीर्वाद, वारकऱ्यांची कृपा निश्चित या सरकारवर राहील. पहिल्यांदाच अनेक राज्याचे प्रमुख या ठिकाणी झाले, पण कोणत्याही राज्याच्या प्रमुखाला असं वाटलं नाही की आपण संतांची सेवा करावी, संतांच्या चरणी आपलं तोरण अर्पण करावं. पण हे पहिल्यांदाच होत आहे. हे महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे.